आजची सत्य घटना आहे विश्वास आणि संशय यांच्यातल्या लढाईची. आजची घटना आहे एका गर्भवती स्त्रीची, जी फक्त प्रेम आणि विश्वास नवऱ्याकडे मागत होती. आणि आजची घटना आहे त्या पुरुषाची, ज्याला सगळं मिळालं होतं, पण मनातला संशय त्याला शांत बसू देत नव्हता. कथा आहे हरियाणातील झज्जर जिल्ह्यात घडलेल्या एका अशा घटनेची, जिथे बाहेरून सगळं परफेक्ट दिसत होतं, पण आतून नातं हळूहळू तुटत होतं. सप्टेंबर 2025. मोठा बॅकवेट हॉल, स्टेजवर फुलांची सजावट, लाईट्स, कॅमेरे, हसरे चेहरे. त्या स्टेजवर उभे होते 2 तरुण सुंदर चेहरे. नवरा मुलगा अंशुल धवन आणि नवरी मुलगी मेहक. दोघांचं अरेंज मॅरेज होतं. दोन्ही कुटुंबांनी बोलणी करून त्यांचं लग्न ठरवलं होतं, पण दोघांचीही संमती घेऊन. काही महिन्यांपूर्वी त्यांची प्री वेडिंग शूट झालं होतं. त्या फोटोंमध्ये ते हातात हात घालून हसताना दिसत होते. सोशल मीडियावर लोक लिहित होते, मेड फॉर इच अदर, खूप सुंदर जोडी. अंशुल चार्टर्ड अकाउंटंट, स्थिर करिअर, शांत व्यवस्थित पण थोडा अंतर्मुख स्वभावाचा. तर मुलगी महक गुरुग्राममध्ये HDFC बँकेत काम करणारी, आत्मविश्वासू, स्पष्ट बोलणारी आणि भविष्याचे स्वप्न पाहणारी मुलगी. दोघांचं लग्न उत्साहात पार पडलं. लग्नानंतरचे दिवस सुंदर होते त्यांचे. नवीन घर, नवा संसार, नवीन सुरुवात. दोघंही संध्याकाळी एकत्र चहा पीत बसायचे, भविष्यातल्या योजना करायचे. आपण परदेशात ट्रिपला जाऊया, महक म्हणायची. अंशुल हलकसं हसायचा. दोघंही एकमेकांच्या ऑफिसमधले किस्से एकमेकांना सांगायचे, चर्चा करायचे, त्यावर हसायचे. काही आठवड्यांतच महकला कळलं की ती गरोदर आहे. ती आई होणार होती. तिनं आपल्या नवऱ्याला सांगितलं, तोही खुश होता. दोघांच्याही घरी सांगितलं त्यांनी. घरात आनंद पसरला. दोन्हीही कुटुंब खुश होते. अंशुलच्या आईनं देवाला नवस बोलला. अंशुलच्या चेहऱ्यावर अभिमान होता की मी बाबा होणार, पण त्याच वेळी त्याच्या मनात एक सावली तयार होत होती, जिची सुरुवात खूप साधी झाली होती. एक दिवस रात्री दोघंही गप्पा मारत बसले होते. एवढ्यात बायको महकचा फोन वाजला. नवरा अंशुलनं फोनमध्ये पाहिलं. त्यात एका पुरुषाचं नाव होतं. महकने फोन उचलला आणि काहीतरी नवऱ्यासमोरच बोलली. तो फोन बंद झाला. कोण आहे ग? त्याने सहजच बायकोला विचारलं. ऑफिसमधला सहकारी आहे रे. पण इतक्या रात्री 9 वाजता का फोन करायचा त्यानं? महकने तेव्हा हसूनच टाळलं. क्लायंटचं काम आहे आणि बँकेत कधी काय कामं येतात सांगू शकत नाही. खूप डोक्याला त्रास असतो रे, म्हणत तिनं विषय बंद केला. पण त्या रात्री अंशुल झोपू शकला नाही. तो खरंच फक्त ऑफिस कॉल होता का? तो फक्त सहकारी म्हणून बोलला का? आपली बायको आपल्यापासून काही लपवत तर नाही ना? असे वाईट साईट विचार त्याच्या डोक्यात येऊ लागले आणि पहिलं संशयाचं बीज तिथेच रोवलं गेलं. असेच दिवस पुढे ढकलत होते. पण आता नवरा अंशुलमध्ये बदल घडताना दिसत होता. अंशुल बायको महकच्या फोनकडे जास्त लक्ष देऊ लागला होता. तिच्या कॉल लॉग्सवर नजर ठेवू लागला होता. इंस्टाग्रामवर कोण कमेंट करतं, कोण तिला फॉलो करतं, कोण बायकोला मेसेज करतो, ते पाहू लागला होता. आधी तर बायको महकला नवरा आपली काळजी घेतोय, काळजीपोटीच हे सगळं बघतोय असेच वाटायचे. पण पुढे पुढे हे अति होत गेलं, कारण नवऱ्याचा बायकोवरचा संशय वाढतच होता. हे बायकोच्याही लक्षात आलं. मी तुझ्यासोबत प्रामाणिक आहे, मी तुला फसवणार नाही, तुला धोका देणार नाही, माझ्यावर विश्वास ठेव, या पद्धतीत तिनं आपल्या नवऱ्याला समजावून सांगितले. पण त्याच्या मनात प्रत्येक छोट्या गोष्टींवरून संशय निर्माण होत होता. मी आई होणार आहे आणि तू बाबा, पण तरीही नवरा बदलायला तयार नव्हता. त्यामुळे एक दिवस बायकोने आपल्या फोनचा पासवर्ड चेंज केला, जेणेकरून नवऱ्याच्या डोक्यात कुठेही प्रश्न येऊ नयेत, संशय येऊ नयेत. कारण तिला नेहमी बँकेतील फोन, क्लायंटचे फोन यायचे, मेसेजेस असायचे आणि ते सगळे कामाचेच असायचे. ते फोन उचलणं, मेसेजेस यांना रिप्लाय देणं तिला महत्त्वाचं होतं. पण त्यामुळे त्या नवरा बायकोंमध्ये भांडणं व्हायचे. म्हणूनच तिनं पासवर्ड बदलला. एक दिवस त्याने तिचा फोन हातात घेतला आणि तिला विचारलं, पासवर्ड बदललास का तू? महक थोडी दुखावली. माझ्या प्रायव्हसीचा प्रश्न आहे. माझ्यापासून प्रायव्हसी का? तो प्रश्न नव्हता, तो आरोप होता त्याचा तिच्यावर. तिनं पुन्हा त्याला पासवर्ड सांगून दिला. डिसेंबरमध्ये एक मोठा वाद झाला त्यांच्यात.
महकच्या जुन्या कॉलेज मित्राचा तिला मेसेज आला होता, कॉंग्रॅट्स ऑन द बेबी. आणि तेव्हाच फोन नेमका नवरा अंशुलच्याच हातात होता. त्यामुळे तो मेसेज वाचून अंशुलच्या मनात जळजळ झाली. तुला त्याला सांगायची काय गरज होती? आपल्याला बाळ होतंय ना, मग ते जग जाहीर का करते आहेस? तो रागानेच बायकोला विचारू लागला. तो फक्त एक माझा मित्रच आहे. फक्त प्रश्नचिन्ह. त्या दिवशी दोघांमध्येही त्या गोष्टीवरून खूप भांडण झालं. त्या रात्री घरात पहिल्यांदाच मोठा आवाज झाला. महक खूप रडली. ती गर्भवती होती. तिला शांतता हवी होती, नवऱ्याचं प्रेम हवं होतं. पण तिला सतत छोट्या गोष्टींवरून स्वतःच आपल्या चारित्र्याचं स्पष्टीकरण त्या नवऱ्याला द्यावं लागत होतं. जानेवारी 2026. अंशुलचा संशय वाढत होता. तो वारंवार विचारू लागला होता की तू ऑफिसमध्ये कोणासोबत बसतेस? लंचला सोबत कोण कोण असतं? तू माझ्या डोळ्यात डोळे घालून आता का बोलत नाहीस? माझ्यापासून काही लपवत तर नाही ना? नवऱ्याच्या अशा प्रश्नांना उत्तरं देत महक आता थकली होती. तिनं अनेकदा त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला होता. मी काही चुकीचं करत नाही. मला फक्त आणि फक्त तुझा विश्वासच हवा आहे. विश्वास ठेव, मी फक्त आणि फक्त तुझीच आहे. मी तुझी बायको आहे. पण संशयाला शब्दांनी शांत करता येत नाही. त्याच्या बायकोचं कुणासोबतही बाहेर कुणासोबतच अफेअर नव्हतं. ती त्याच्यासोबत प्रामाणिक होती. पण या नवऱ्याच्या मनात मात्र बायकोचे बाहेर दुसरीकडे अफेअर आहे. सतत कोणाशी बोलते, आपल्याला चीट करते असे संशय त्याच्या मनात घर करून बसले होते. 14 फेब्रुवारी 2026 व्हॅलेंटाईनचा तो दिवस. नवरा अंशुलनं अचानक प्लॅन केला. आज आपण बाहेर जाऊया का फिरायला? तो बायकोला म्हणाला. महकच्या मनात आशा निर्माण झाली, कदाचित तो बदलतोय. त्यांनी बाहेर जाऊन डिनर केलं, फोटोज काढले. त्यानं तिला आपल्या घरच्यांना भेटायला नेले. सगळे एकमेकांसोबत बसले, गप्पा मारल्यात. गरोदर सुनाची, मुलीची सगळ्यांनीच काळजी घेतली. बाहेरून तर सगळं पुन्हा सुंदर दिसत होतं, पण आतून तर नवऱ्याच्या मनात काहीतरी वेगळंच सुरू होतं. सगळ्यांना भेटून उद्याच्या कामाला वेळेत जाण्यासाठी ते पुन्हा आपल्या घरी निघाले. तेव्हाच परतीच्या प्रवासात कारमध्ये पुन्हा वाद सुरू झाला. तू त्या नंबरवर अजूनही का बोलतेस? तो ऑफिसचा विषय आहे. ब्रांचमध्ये एकमेकांसोबत बोलावं लागतंच. मला खोटं बोलू नकोस. तू मला चीट करत आहेस ना? तो तिला म्हणाला. महकने थकलेल्या आवाजात म्हटलं, तुला माझ्यावर विश्वास नाही का? का त्रास देतोय मला असा संशय घेऊन? तो प्रश्न नवरा अंशुलच्या अहंकाराला लागला आणि त्यांचा वाद त्या ठिकाणी वाढतच गेला. आवाज चढले, शब्द धारधार झाले आणि एका क्षणी अंशुलने स्वतःवरचं नियंत्रण गमावलं. 15 फेब्रुवारीची ती पहाट, त्या कारमध्ये जे घडलं त्याने सगळंच संपवलं. बायको महकचं आयुष्य आणि तिच्या पोटी वाढणारं निरागस बाळ. लग्न होऊन फक्त 5 महिने, 3 महिने गरोदर, तरीही संशयाने सगळं संपलं. घटनेनंतर अंशुलनं पोलिसांना फोन केला की गाडीत लूट झाली, काही लोकांनी आमच्यावर हल्ला केला. पण तपासात विसंगती आढळल्या. घटनास्थळी संघर्षाचे वेगळेच पुरावे होते. पोलिसांनी चौकशी कडक केली. शेवटी अंशुल कोसळला आणि त्यानं सगळं काही कबूल केलं की आमच्यात वाद झाला, मी रागात होतो. पण खरंच फक्त राग होता की महिन्यांपासून वाढत गेलेला संशय? याचं उत्तर त्याच्याकडेही नव्हतं. महकच्या आईने जेव्हा मुलीचं पार्थिव शरीर पाहिलं तेव्हा ती कोसळली. माझ्या मुलीनं फक्त विश्वास मागितला होता. ती संस्कारी होती. ती वाईट वळणारा जाणारी मुलगी नव्हती. आई रडत म्हणाली. फक्त संशयामुळे आमच्या जावयाने आमच्या मुलीला संपवले. तो बाप रडून रडून छाती बडवत म्हणत होता. सासू सासऱ्यांना तर काय करावे, काय बोलावे ते समजत नव्हते. घरात आनंदाची बातमी. सून गरोदर, आपण आजीबाबा होणार याचा आनंदातच ते जगत होते. पण आपल्याच मुलाने आपल्या सुनेचा व होणाऱ्या बाळाचा खून केला हे ऐकता ते देखील कोसळले. सोशल मीडियावर लोकांनी त्यांचे जुने प्री वेडिंग फोटो शेअर केले. हसरे चेहरे, आनंदी क्षण. पण आता ते फोटो वेदनेचे पुरावे झाले होते. अंशुलला अटक झाली. कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली. कोर्टात त्यानं डोकं खाली घातलं. पण त्यानं जे गमावलं होतं ते परत आता येणारं नव्हतं. या घटनेतून एक प्रश्न मोठा उभा राहतो.
अरेंज मॅरेज असलं, प्रेमविवाह असला, प्री वेडिंग शूट असलं तरीही नातं टिकवणारं काय महत्त्वाचं असतं, तर तो म्हणजे विश्वास. संशय हा अनेकदा पुराव्यांशिवाय जन्म घेतो. तो व्यक्तीच्या असुरक्षिततेतून वाढतो. जर वेळेत संवाद झाला नाही तर तो रागात बदलतो आणि राग नियंत्रणाबाहेर गेला की विनाश होतो. महकचं आयुष्य परत येणार नाही, तिचं बाळ आता परत येणार नाही, पण ही कथा प्रत्येक घरात पोहोचली पाहिजे, जेणेकरून पुन्हा एखादी मुलगी या गोष्टीला बळी पडणार नाही. नवरा बायकोचं नातं हे फक्त 7 फेऱ्यांचं नसतं, ते विश्वासाचं असतं. प्रेम म्हणजे फक्त फोटो, सेलिब्रेशन आणि व्हॅलेंटाईन डे नाही. प्रेम म्हणजे एकमेकांच्या मनात डोकावण्याची हिंमत. जर मनात संशय होता तर तो शब्दात मांडायला हवा होता. मला असं वाटतंय, माझ्या मनात अशी शंका येते, असं शांतपणे बोलून दाखवायला हवं होतं. संशय असेल तर संवाद करा. विश्वास तुटत असेल तर समुपदेशन द्या. आणि जर खरंच एकत्र राहणं शक्यच नसेल तर वेगळं व्हा. घटस्फोट हा पराभव नाही. 2 जण वेगवेगळ्या मार्गाने जाण्याचा निर्णय कधीकधी दोघांचं आयुष्य वाचवतो. पण एका क्षणाच्या रागात, एका क्षणाच्या संशयात एखाद्याचं आयुष्य संपवणं हे कधीच उपाय नसतो. एखाद्या स्त्रीचा जीव घेतला, तिच्या पोटी वाढणारं बाळ हिरावलं आणि स्वतःचं आयुष्यही तुरुंगाच्या भिंतीत बंद केलं, यात कुणाचंच भलं नाही. आई वडिलांनी वाढवलेला मुलगा आता जेलमध्ये, एका आईने गमावलेली मुलगी कायमची दूर. ही शिक्षा फक्त कोर्ट देत नाही, ही शिक्षा आयुष्यभर मन देत राहतं. म्हणून लक्षात ठेवा, प्रेमात मालकी नसते, प्रेमात विश्वास असतो. आणि जर विश्वासच राहिला नाही तर नातं सन्मानाने संपवा. कारण वेगळं होणं हे चुकीचं नाही, पण कोणाचं आयुष्य संपवणं हे कायमचंच चुकीचं असतं. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं खाली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद.